नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण मे महिन्यासाठी खताची तयारी करत आहोत आणि इथे आपलं मागच्या पावसाळ्यानंतर सीझनमधलं उरलेलं खत आहेत जे आपण इथून उचललं आहे, जे की इथे होतं आणि ते उचलून आपण इकडे टाकतो आहे. तर आपण बघू शकता खत उचलताना तिथे खाली किती छान असं सफेद मुळ्यांचं म्हणजे जे व्हाईट रूट्स म्हणता तुम्ही आणि मायक्रोरायझल स्ट्रक्चर आहेत हे कशा पद्धतीने तयार झालेले आहेत बघता येते. आणि हे आपण कोणतंही केमिकल न वापरत कोणताही त्यावरती रासायनिक खत न टाकत त्यामुळेच हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत हे बघू शकता. आणि एवढं छान असं मायक्रोरायझल स्ट्रक्चर तुम्हाला कुठेही ह्युमिक ॲसिड टाकून फुलविक टाकून किंवा मायक्रोरायझा देऊन असं भेटणार नाही. त्याच्यासाठी तुमची सॉईल ही तुम्हाला तशा पद्धतीची फर्टाईल करावं लागेल. हे बघा जमीन किती छान तयार झालेली हे बघा. त्यामुळे माझं हे नक्कीच प्रत्येक वेळेस म्हणणं असतं प्रत्येकाला की तुम्ही मातीवरती काम करा, सॉईलची कंडिशन सुधारा आणि तुम्हाला नंतर काहीही देण्याची गरज पडणार नाही. तुम्ही नक्कीच नैसर्गिक शेतीकडे वळाल. जी मातीची प्रत खालवली आहे तिथून खत वगैरे उचललं तेव्हा त्याच्या खाली जर मी काढलं ही माती, ते बघा ही माती काढल्यावरती बघा याच्या खाली व्हाईट रूट स्ट्रक्चर. आत्ता चालू आहे तर मार्च महिना, हा आहे मार्च महिन्याचा 3रा हप्ता आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर अशा पद्धतीने मायक्रोरायझल स्ट्रक्चर दिसत असेल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही या अशा पद्धतीने काम करू शकता. धन्यवाद.